नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आइए रुक करते इस खबर की ओर। खबर नांदेड़ से है, जहां आशाताई संगेकर ने एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित कर बताया कि वो फतेहपुर की ही निवासी हैं और उन पर लगाए गए सभी आरोप झूठे हैं। कुछ नागरिकों ने उन पर यह आरोप लगाया था कि वो गांव की निवासी नहीं है और उन्होंने फर्जी दस्तावेज तैयार करके सरकार को धोखा दिया है। इन आरोपों का जवाब देते हुए आशाताई संगेकर ने स्पष्ट किया कि उनके सभी दस्तावेज असली हैं और उन्होंने सरकार के साथ कोई धोखाधड़ी नहीं की है। उन्होंने ये भी बताया कि उनके पास निवास के सभी असली सबूत उपलब्ध हैं। आशाताई संगेकर ने यह भी कहा कि सरकार ने उनके सभी दस्तावेजों की जाँच करने के बाद ही उन्हें पुलिस पाटिल के पद पर नियुक्त किया है। प्रेस कॉन्फ्रेंस में आशाताई मोतीराम संगेकर ने यह भी मांग की कि जिन नागरिकों ने उन पर झूठे आरोप लगाए हैं, प्रशासन उनके खिलाफ उचित कानूनी कार्रवाई करे। संभाजी देटवे सरपंच रहिवासी परवानगी दिलेला आहे। ज्यावेळेस मुला गावचे रहिवासी आहेत की नाही? रहिवासी आहेत। तुम्ही दिले की नाही रहिवासी प्रमाणपत्र? 2005 मध्ये जेव्हा सरपंच होतो तेव्हा दिले, आता काय दिलेलं नाही। समोरच्या पार्टीने आरोप केला त्यांच्यावर की ते नाहीत पोलीस पाटील, ते आरोप खोटा आहे। आणि त्याच्याकडे तहसीलदाराचं एडीओचं प्रमाणपत्र रहिवासी सर्टिफिकेट आहे, त्याला आम्ही गावचे नागरिक सरपंच काय चॅलेंज करू शकतात? तुमच्या गावातले रहिवासी आहेत का? रहिवासी हायकोर्टाचा निकाल आहे। समोरच्या पार्टीचा आरोप खोटा होता का? रहिवासी नाहीत म्हणून रहिवासी तर कोणी काही म्हणते। आता लग्न झालेलं आहे, खोटा होता का? खोटा आहे, लग्न झालेलं आहे, बाई नवऱ्याच्या घरी गेली असेल, यात्रेला गेली असेल, गावाला गेली असेल, ते माहीत नाही आम्हाला। त्यांची रहिवासी आहे, इंग्लिश रहिवासी घेऊन घ्या सर। तुमचं नाव सांगा। पांडुरंग बाबा बोलत समोरच्या गावच्या लोकांचा विरोध आहे की पोलीस पाटील गावात राहत नाही, असं ते माझा पहिला व्हिडिओ आला होता की बुवा याचे डॉक्युमेंट्स बरोबर नाही, तुम्ही बोला ह्याविषयी। तर मी ते बोललेलं बयान मागे घेतो आता, कारण मी आता ते आम्हाला माहितीच नव्हतं ते कागदपत्र कोणती काय नाही। पण आता मला पोलीस पाटलांनी दाखवलं, याचा जन्म दाखला वगैरे इथला सर्व आहे, रहिवासी इथले आहेत। आता मी बघून माझं बयान पहिलेचं मागे घेतो। ते पोलीस पाटील इथलेच रहिवासी आहे। हे आता मी किती वर्षापासून राहतात गावामध्ये? माझा जन्मच झाला इथे। मग तुमचा जन्म झाला, तुम्ही त्या पार्टीला कसं समजा की गावातला रहिवासी नाही? याला विशेष काय माहित नव्हतं मला असं? मेन तर आम्हाला त्याच्यातलं माहीत नव्हतं की आमच्या कानावर आलं बा या बाईचं लग्न झालेलं आहे आणि हिचं दुसरीकडे मतदान कार्डला नाव आहे। पण आता मी बघितलं तर मतदान कार्डला इथंच नाव आहे। बरं, आता तुम्ही म्हणताय की भाई मला आता गावातल्या राजकारणाविषयी आम्हाला काही माहितीच नाही पहिली गोष्ट। बरं, आता तुम्ही म्हणताय की मला आता पोलीस पाटील डॉक्युमेंट दाखवले, मग मी म्हणतो की भाई आता गावचे रहिवासी आहेत। हां, आता तुम्हाला अगोदर माहिती होती गावचे रहिवासी आहेत? कारण पोलीस पाटलाचं ह्या लई दिवसाखालचं नाही, 1-2 महिन्याखाली इलेक्शन झालेलं आहे। जुनी काही 1 वर्ष झालं, 2 वर्ष असं काही झालं असलं तर आम्हाला थोडं माहिती राहत होतं। आणि ते बायलेग असल्यामुळे आम्हाला त्याला प्रश्न विचारायची काही गरजच पडणार। माणूस असला तर आम्ही राहतात। किती वर्षापासून राहतात? आता ते जन्म झाला आहे, आमच्या सोबतच शाळेमध्ये शिकलेले आहेत ते। तुम्ही काय म्हणलं की समोरच्या पार्टीसोबत की गावात राहत नाही? एक असं आहे बघा, ते बायलेग असल्यामुळे आता ते आम्ही तर आमचा त्याच्या भावाशी संबंध जास्त पडते। सरपंचाचा ठराव सुद्धा आहे की या गावचा रहिवासी नाही आमच्या वरील राहतात, आम्ही खाली दबाव आला की भाई आता गावातली नाही। दबाव ह्या पार्टीचा बी नाही, त्या पार्टीचा बी जे आहे ते त्यांनी मला म्हणलं होतं की बुवा हे इथले रहिवासी नाहीत असं त्याचा दाखले आहेत। पण आता मी मला सरपंचाने दाखिलं, हे दाखला उकला समजा ओके आहे यांचा, मी माझ्या डोळ्यानं समोर बघितले। रहिवासी आहेत? हां, रहिवासी आहे। काय नाव? आशा मोतीराम संगेकर। किती जण? हो, केव्हापासून राहतात? लहानपणापासून इथेच आहे। गावातले लोक म्हणतात की पोलीस पाटील राहत नाही। फतेहपूर गावचे आमचे पोलीस पाटील आशा मोतीराम संगेकर इथंच आहेत। पूर्ण गावातील लोकांना भरपूर त्यांचा सपोर्ट आहे, त्यांना कोणतीही अडचण आली तर वेळेवर मदत करतात पोलीस पाटील आमचे। आमच्या 4 गावातील विरोध पक्षातले लोकातले समजा विरोध ते समजा खोटे कागदपत्र दाखवून त्यांनी पोलीस पाटील नाहीत असं दाखवण्याचा प्रयत्न केला, हे पूर्ण चुकीचं आहे आणि त्यांच्यावर खोटा आरोप केलेला आहे। मी एवढीच विनंती करतो की होईल तेवढं पोलीस पाटलाला जे आरोप खोटे केलेले आहेत त्यांच्यावर थोडी जेवढी काय कारवाई होईल ते करण्यात यावी। कायदेशीर करा तुम्ही की त्यांच्यावर गुन्हा नोंद करा असं तुमचं म्हणणं आहे? आरोप लावणारे ज्यांनी आरोप लावला तुमच्यावर, आरोप लावलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा, गुन्हा दाखल करायचा। तुमचे डॉक्युमेंट पूर्ण क्लिअर आहेत आमचे डॉक्युमेंट, आणि लहानपणापासून पोलीस पाटील गावामध्येच राहतात।
त्याचं आता काही म्हणतात कोणी काही म्हणतात इथलेच रहिवाशी आहे, त्याचा जन्म इथला झाला या जिल्ह्यात नाही, त्याचं इथलंच आहे. आधार कार्ड इथलंच आहे. पण ते गावच्या लोकांचा आरोप करते चुकीचा आहे का आरोप? चुकीचंच आहे. तुम्ही इथंच राहा. काही समस्या तर गावामध्ये झालं पोलीस पण येतात त्या गावात. लग्नाला म्हणजे या 16 वर्ष होऊन ते माहेर घरी सासरघरी आहे. त्यांचं इथं झाल्यानंतर इथं नंतर त्यांनी इथं रहिवासी प्रमाणपत्र बाकी कागदपत्र या ठिकाणी केलेत असं त्यांच्याकडे पुरावे आहेत. त्यांनी सिद्ध करून कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही आता नाही म्हणता असं खरं आहे? खरं काय सत्य काय खोटं आहे ते सांगा. हे जे याचे पैसे आता हे तर खरंच आहे. हे जे पैसे कागदपत्र आहे ते खरंच आहे. आता तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? या गावचा पोलीस पाटील कोण? आशाताई मोतीराम संगीकर. किती वर्षापासून? अरे आता ते जेव्हा निवडणूक झाली तेव्हा निवडून आल्या सर त्या रहिवासी इथलेच आहेत. पण लोक आता काही पण म्हणायला येतात. माजी सरपंच सदस्य वरिष्ठ नागरिकांचं मत आहे की या गावचा सरपंच पोलीस पाटील आहे तो या ठिकाणी राहत नाही, कोणतं संकट आलं तर या ठिकाणी तो राहत नाही उपस्थित असं म्हणणं आहे. त्याबद्दल तुम्ही काय तुमचं काय प्रतिक्रिया? सर आता ते म्हणा काही कामानिमित्त गेले असतील, त्यांची मुलं आहेत, त्यांचे मालक इथं येतात, तर इथंच राहतात. आता लोक काही पण म्हणतात, म्हणतो म्हणलं त्याला म्हणून नको म्हणता येत नसते. आरोप चुकीचा आहे का? हा चुकीचं आहे सर. इथंच राहतात आहे आमच्या गावात पोलीस पाटील आहेत का? आहेत. कुठले आहेत? इथलेच आहेत. रहिवासी इथलेच आहेत का? हो रहिवासी. गावातले लोक तर आरोप करतात इथले रहिवासी नाहीत म्हणून त्यांनी. नाही आहेत इथंच, पण ते नांदायच्या घरी कधी तिकडं राहतात कधी इकडं राहतात. म्हणजे पोलीस पाटला तर इथंच राहावं लागेल ना? नाही इथंच आहेत की आता इथंच आहेत. समोरच्या गावाच्या लोकांचा आरोप केला की त्यांनी इथे रहिवासी नाहीत. आता काय की आता लोकांना माहित, पण आता सध्या इथंच आहेत आणि आता माहिती आहे आम्हाला. इथंच राहतात. काय नाव आहे पोलीस पाटलाचं? आशा संगीत. इथंच राहतात. कुठे राहतात तुम्ही? इथंच म्हणजे कोणतं गाव? इथं पोलीस पाटील नाही असा गावाचा आरोप आहे की पोलीस पाटील राहत नाही. त्यांचं नाव काय पोलीस पाटलाचं? इथंच राहतात. गावात लोक म्हणतात इथं राहत नाही, पण याने तर राहतात. खोटं बोलतात कसे लोक? पण राहतात काही त्याच्याकडे लेखी पुरावे आहेत की या गावचा सरपंच नाही ठराव दिलेला आहे, तरी तुम्ही म्हणताय गावातल्या लोकांचा आरोप असा की पोलीस पाटील गावात राहत नाही, की गावचे रहिवासी नाही. आहेत रहिवासी गावचे आहेत आणि ते खोटे आरोप आहेत. तुम्ही ओळखता का पोलीस? ओळखतो. किती वर्षापर्यंत आहे? लहानपणापासून. काय नाव आहे त्यांचं? आशा मोतीराम संगीकर. काही समस्या धावून येतात ते राहतात का? हां विठ्ठल भंडारे. गावच्या लोकांचा आरोप आहे की पोलीस पाटील या गावात राहत नाही. आहेत गावाला पोलीस पाटील? पोलीस पाटील आहेत. काय नाव आहे त्यांचं? आशा मोतीराम सिंग. केव्हापासून राहतात? तेव्हा केव्हापासून राहते हे माहीत नाही, कारण मी कॅन्सर पेन्सिल किंवा मी काय बाहेर फिरत नाही जास्त. अच्छा. मला काय माहीत नाही. गावचे आहेत? गावचे आहे. कारण मी बिमार माणूस आहे, मी काय बाहेर निघत नाही. वर्षापासून इथं राहतात? 18 वर्षापासून इथं राहतात. आता लग्न झाल्याने गेले की पुन्हा आता निवडणूक झाल्यापासून इथंच आहेत. गाव सोडून गेलेत नाही. गेलंच नाही, इथंच राहतात. मग लोकांची काही समस्या तर पोलीस पाटील येतात का धावून काम करण्यासाठी? येतात. हो त्या लोकांचं काम झालं नाही त्या लोकांना आमच्या बशी आणा आम्ही दाखवतो. बरं, असं गावच्या लोकांचा आरोप आहे की पोलीस पाटील इथं राहत नाही. नाही ते काही म्हणतील चुकीचा आरोप आहे केला त्यांनी. म्हणजे त्याने इथलेच रहिवासी आहेत प्रॉपर. पण शासनाकडे तुमची काय मागणी आहे? आमची मागणी काही नाही. पोलीस पाटील आहेत तेच राहू दे. कशाबद्दल तुम्ही आला इथं? काय पोलीस पाटील पाहिजे सांगायचं. रहिवासी इथले आहेत का ते? काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की ते या गावचे रहिवासी नाहीत. यावर आपलं काय म्हणणं आहे? हो इथंच राहतात. इथंच राहणार आहेत. इथेच राहतात. पहिले कितीच आहे इथंच राहणार आहेत. ते समोरच्या पार्टीचे आरोप केला ते चुकीचा आहे आरोप. आता ते चुकीचा झाला पण त्याने झाले म्हणून कोणाला माहीत नव्हतं, पण तशी नाही म्हणून सांगितलं आम्ही. तशी बोलले आम्ही त्याची. किती लोक असे विरोध करायला लोक किती येतात गावामध्ये? आता ते काय सांगितलं. पोलीस पाटलाचं नाव काय? आशाबाई मोतीराम संगीकर. तुमच्या गावाचीच आहे? हा गावची आमची. त्या मतदार यादीवरती सही आहे त्या ठिकाणी. असं लोकांचं म्हणणं आहे की सर पोलीस पाटील राहतच नाही. पोलीस पाटील कुठे गेले असतील किंवा त्याच्या सासरी गेले असतील तर असं काय आहे का त्याच्याकडे? तुम्ही पत्रव्यवहार केला एसडीएम साहेबाला? केलेला आहे ना, अर्ज केलेला आहे. ज्या दिवशी किती तारखेचा अर्ज आहे? 23 तारीख 23 आणि 24 रजा आहे. एसडीएम साहेबाला त्या दिवशी रजा दिलेली आहे. त्या दिवशी लोकांचं म्हणणं की 23 तारखेला मॅडम गावामध्ये नव्हतेच. हो ना. मग त्या या ठिकाणी पोलीस पाटलाच्या घरी कोणी शहानिशा केलेली नाही त्या दिवशी. आहेत न आहेत कशामुळे नाहीत
तुम्ही त्या दिवशी तक्रार केलेली आहे का, याची काही चौकशीच कोणी काही केलेली नाही. डायरेक्ट ग्रामपंचायत आणि गावामध्ये काही व्यक्तींची मोजक्या मुलाखत घेऊन हे झालेलं आहे. त्यांच्याकडून जे व्यक्ती बोलतात त्यांनाच विचारलेलं आहे. फक्त आमच्याकडून म्हणजे आपल्याला काही पार्टिशन करायचं नाही. हे पोलीस पाटील अशा उठी सरकारी माणूस आहे गावात हे बघणारा, पण त्यांच्याकडून जे बोलतील त्याच व्यक्तींना त्यांनी विचारलेलं आहे. आमच्या घरी सुद्धा आलेले नाही. मग खरंच होतं तर त्यांनी घरी पण यायला पाहिजे होतं ना. घरी येऊन विचारलं असतं. कंप्लेंट करणारे एकच कंप्लेंट करत आहे की पूर्ण गाव विरोध करत आहे? नाही, काही व्यक्तीच आहेत गावातले 4-5 व्यक्ती जे मोजकेच आहेत. ते पूर्ण गावातले वैयक्तिक वाद एखाद्यासोबत असू शकतो, पण गाव सगळं तुमच्या विरोधात आहे असं सगळं म्हणतात. नाही, असं हे चुकीचं आहे. लोकांचं म्हणणं आहे की तुमचे मुलं पण तिकडे शिकायला आहे, तो तुमचा पर्सनल झाला. पण 1 तारखेला जेव्हा जाहिरात निघाली तेव्हा तुम्ही नाव कमी केलंय, त्याच्यानंतर तुम्ही इथले रहिवाशी काढलो की पैसे वगैरे एसडीएम साहेबाला देऊन, तहसीलदार साहेबाला पैसे देऊन म्हणून तुम्ही काढलं असं लोकांचं म्हणणं आहे. नाही, जर नाही आम्ही काढलं असतं तरी आमचे खोटे असतील तर मग एसडीएम साहेबांनी आमची निवड केली असती का? का तहसीलदार साहेबांनी खोटं देतील का ते सगळे कागदपत्र? मार्क कमी होते मग त्यांना दिसलं नाही का एसडीएम साहेबाला, तहसीलदार साहेबांना? समोर बघून बोला तुम्ही. हे खोटं आहे सगळं. हे सगळं खोटं आहे. मॅटचा निकाल पण त्यांनी हायकोर्टात गेले होते आमच्या विरोधात. मॅटचा निकाल पण आमच्या बाजूने लागलेला आहे. म्हणून आता त्यांचं कुठेच चाललं नाही. म्हणून हे गाव पत्रकार परिषद घेऊन खोटी बदनामी करत आहेत सर. तुमची जी बदनामी झाली आता शासनाला तुमची काय मागणी आहे? या बदनामीचं त्यांना उत्तर तर द्यावंच लागेल. का केलं आणि कशामुळे केलं? या बदनामीचं हे त्यांनी तहसीलदार साहेबांनी पुढची त्यांच्यावर माझ्याकडे आबरू नुकसानीचा दावा करून तुमच्यावर आरोप घेतला गावच्या लोकांनी, काही थोड्या लोकांनी. तुम्ही काही पत्रावर केला काय? पोलीस स्टेशन वगैरे दिले का? दिलेली आहे तक्रार आम्ही. तक्रार आहे का तुमच्याकडे? हो आहे. जे तक्रारदार आहेत त्यांचे पूर्ण यांच्यात नाव आहेत सर. मग याच्यावर काही अपेक्षा केले की साहेबांनी घेतले की नाही ते साहेबांनी वगैरे? हो घेणार आहेत ना, येणार आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे. आता तुमची शासनाकडून काय मागणी आहे कलेक्टर साहेबांकडून? नाही, यांनी असं खोटं विनाकारण हे षडयंत्र रचून असं बोलतायत. त्याच्याबद्दल तहसीलदार साहेबांनी योग्य ते कारवाई करावी. माझ्यावर आबरू नुकसानीचा दावा हे झालेला आहे, करा. महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता भारत मांडरे की रिपोर्ट। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।